स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। काल मी माझ्या आईवडिलांना रात्री आम्ही जेवायला बसल्यावर विचारलं की जर एखाद्या मुलाला 99% असले तर तुम्हाला काय वाटतं की त्याला कोणतं कॉलेज मिळेल। माझ्या आईवडिलांनी सरळ असं उत्तर दिलं की COEP त्याला मिळालं पाहिजे। मी त्यांना सांगितलं की नाही, त्याला COEP मिळणार नाही, कारण COEPचा कट ऑफ हा 99.96 आहे। त्याच्यावर त्यांचा पुढचा प्रश्न मला होता की मुलांनी अभ्यास करावा तरी नेमका किती, आणि याच टॉपिकवर आज आपल्याला पूर्णपणे डिस्कशन करायचं आहे की नेमका कट ऑफ एवढा का वाढतोय, हा वाढला आहे तर आपण काय केलं पाहिजे, माझ्या पर्सेंटाईलवर मी काय केलं पाहिजे। जर 99च्या मुलांना COEP मिळत नाही आहे तर मग बाकीच्या उरलेल्या मी म्हणेन 98% महाराष्ट्राच्या स्टुडंट्सनी नेमकं करायचं काय आणि त्यांनी कोणती कॉलेजेस टार्गेट करायची आणि आपली थॉट प्रोसेस नेमकी कशी असली पाहिजे, हे सर्वच्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये इच्छुक असाल किंवा तुम्ही प्रयत्न करताय तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इंजिनिअरिंग ॲडमिशनमध्ये तुम्हाला हे चॅनल पूर्णपणे, मी आणि माझं चॅनल तुम्हाला नक्कीच आम्ही पूर्णपणे हेल्प करत राहणार आहेतच। तर लक्षात घ्या काय होतंय की सध्या जर आपण कट ऑफ बघितले तर 99.96 हा लागणारा कट ऑफ आहे COEPचा। तर एखाद्या 99च्या मुलाला असंही सांगता येत नाहीये की COEP मिळेल, PICT साहजिकची गोष्ट। एक लक्षात घ्या, जर निकाल लागला, मला माहिती आहे प्रत्येक मुलाचा तुमचा निकाल लागला असेल, कोणाला 92% आले, 94 आले, 94 आले, 96 आले, कोणाला 98 आले, कोणाला 99 आले, पालकही त्याच उत्साहानं खुश झाली, मुलंही त्याच उत्साहानं खुश झाली। अरे मला माझ्या मुलाला 99 आलेत, अरे माझ्या मुलाला 92 आलेत, 93 आलेत, 89 आलेत, किंवा जे काही तुमचं पर्सेंटाईल आलंय, पण 90च्या वरचे सगळेच जण खुश होती। पण आज जेव्हा आपण कट ऑफ बघतोय किंवा जेव्हा आपण आज कोणतं कॉलेज असं बोलतोय तर 99च्या मुलाला COEP मिळत नाहीये, इवन PICT सुद्धा मिळायचे त्याचे चान्स कमी झालेत। बरं, आपण जर विचार केला किंवा दुसरे कॉलेजेस आहेत का, जर 92, 93, 94च्या मुलांना बघितलं तर 92च्याही मुलांना DY पाटीलमध्ये ॲटलिस्ट CS सुद्धा मिळत नाहीये। मग ही सिच्युएशन काय येते आणि नेमका हा प्रकार काय आणि असे कट ऑफ्स का वाढत आहेत हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हे जर तुम्ही गणित समजून घेतलं तर तुमचं ॲडमिशन चुकीच्या ठिकाणी होणार नाही आणि तुम्ही सगळ्या गोष्टी नीट समजून घ्याल। सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या, एक उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो। जर मी असं ठरवलं की मी महाराष्ट्राच्या 1% स्टुडंटला पर्सनल काउन्सिलिंग फ्री देणार आहे, ठीक आहे, माझं जी काही पर्सनल काउन्सिलिंग आहे ती फ्री असणार आहे, असं जर मी ठरवलं की कधी 1% मुलांसाठी। आता एक लक्षात घ्या, समजा पहिल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये फक्त 100च मुलं होती, 100 मुलांमध्ये 1% मुलं काढली तर फक्त एक मुलगा निघतो। ओके, समजा जेवढे काही मुलं होती त्याच्यातल्या मी सगळ्यांना समजा मेरिट लावलं आणि मी 1% टॉप काढला तर पहिल्या 100 मुलं किंवा फक्त एक मुलगा निघतो। म्हणजे पहिल्या वर्षी समजा मला या स्कीममुळे किंवा या ऑफरमुळे मला एका मुलाला फ्री काउन्सिलिंग द्यावी लागली। पुढच्या वर्षी काय झालं माहिती आहे का, 1000 रजिस्ट्रेशन झाले। 1000 रजिस्ट्रेशन पूर्ण मुलांनी माझ्याकडे समजा एनरोलमेंट ॲप्लिकेशन्स दिली की आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे। त्या 1000 ॲप्लिकेशनमध्ये मी 1% काढला तर मला किती मुलांना द्यावं लागलं फ्री, 10 मुलांना फ्री द्यावं लागलं। मी देतोय तर 1%लाच, ठीक आहे, मी देतोय किती 1%लाच, पण फरक किती पडतोय बघा। आता माझ्याकडे तिसऱ्या वर्षी या स्कीमला समजायचा एक फॉर्म आहे आणि रजिस्ट्रेशन झाले 1 लाख। ओके, आता 1 लाख रजिस्ट्रेशन झाल्यावर माझं 1% म्हणजे मला ऑलमोस्ट 1000 मुलांना मला काय करावं लागणार आहे, फ्रीमध्ये काउन्सिलिंग द्यावी लागेल, बरोबर आहे या स्कीमप्रमाणे। तसंच महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन हे गेल्या वर्षी नियर टू 3 lakhs झाले होते, त्याच्यामुळं 99% असणारी 3000 मुलं होती। आणि या वर्षीचा जर विचार केला तर असा अंदाज आहे की नक्कीच रजिस्ट्रेशन गेल्या वेळेसपेक्षा जास्त होणार आहेत किंवा गेल्या वेळेसपेक्षा लोक इंजिनिअरिंगकडे लोकांचं येण्याचं कल जास्त आहे, त्याच्यामुळे मे बी यावेळेस असं होऊ, आल्यावर तर मी तुम्हाला सांगेनच, पण असा अंदाज आहे की 99%ला 3500 मुलं असतील महाराष्ट्रामध्ये, जास्त असतील पण कमी नाही, की ज्यांना 99% आहे। मग दादा COEP मध्ये जागा किती आहेत, कॉम्प्युटर सायन्सच्या 150 जागा आहेत। किती जागा आहेत, 150, आणि 99% असणारी, म्हणजे गेल्या वर्षी 3000 मुलं होती, यावेळेस 3500 मुलं असतील की ज्यांना नुसते 99% आहे। मग जागा किती आहेत CS मध्ये, COEPच्या 150। मग मला सांगा उरलेल्या मुलांनी काय, दिसतंय तर त्यांचं पर्सेंटाईल 99, पण त्यांना ती COEPची जागा मिळत
नाहीये. सो हेच सगळीकडे होणार आहे. जसं मी COEPच्या उदाहरणावरून तुम्हाला सांगतोय, हे समजलं नसेल तर व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड रिवाइंड करून बघा. पुन्हा मी सांगेन, लक्षात घ्या, यावर्षी कट ऑफ दिसायला काय दिसतं की मुलं जास्त असल्यामुळे नक्की वाढणार आहे. लक्षात घ्या, जागा 150च आहेत, ठीक आहे, जागा समजा COEPच्या बदलल्या नाहीत, पण रँक वाईज किंवा पर्सेंट वाईज जेव्हा तुम्ही ते बघायला जाल ते दिसताना वाढणार आहे. मग मुलं सगळ्यात पहिली चूक काय करतात मी तुम्हाला सांगतो. 2 गोष्टीवर मी डिस्कशन करणार आहे. सगळ्यात पहिली मुलं चूक काय करतात, गेल्या वेळेस या कॉलेजचा कट ऑफ होता 93, मग मला तर मिळणारच आहे, मला 94 आहेत. बाळांनो, असं होणार नाहीये. लक्षात घ्या, गेल्या वेळेस 93% म्हणजे सपोज एक 6 काय असेल ते एक म्हणूया आपण एक 18,000 19,000 रँक येत असेल, तीच रँक यावेळेस किती येणार आहे, 20-25 हजार पण येऊ शकते. मग तुम्हाला कसं काय तिथे ॲडमिशन मिळेल? मग तुम्ही काय करताय, कोणीतरी काउन्सिलर आहे, कोणीतरी आहे, त्याने सांगितलंय बघ गेल्या वेळेस 92 कट ऑफ होता, तुला मिळून जात आहे, तुला तर 92च आहे, किंवा तुला कट टू कट आहे, तुला तर मिळणार आहे. असं काहीही होणार नाहीये. पर्सेंटाईल हा डोळ्याचा फसवा आहे किंवा तुम्हाला पर्सेंटाईल फसवतंय. लक्षात घ्या, पर्सेंटाईलवरून परफेक्ट अंदाज बांधता येत नसतो. त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही विचार करताना मला जर 92% आहे तर ॲटलिस्ट मी 85 पर्यंतची लिस्ट टाकली पाहिजे. ही गोष्ट जर तुम्ही केली तर तुमची कॉलेजची लिस्ट चुकणार नाहीये. प्रत्येक मुलासाठी सांगतोय. सो ही सगळ्यात पहिली चूक. गेल्या वर्षीचे कट ऑफ बघायचे आणि गेल्या वर्षीचे कट ऑफ, अरे 93चा कट ऑफ होता, मला तर हे कॉलेज मिळतंय. मग मुलं काय करतात, 2-4 93ची कॉलेज टाकून देतात. तो यावर्षी कट ऑफ लागून जातो 94 किंवा मग 95, आणि मग काय होतं की आपल्याला अलॉटमेंट मिळत नाही. मी पुन्हा सांगतो, कॅप राऊंड 1मध्ये अलॉटमेंट मिळवणं खूप गरजेचं आहे. का दादा, कॅप राऊंड 2 आहे, 3 आहे, 4 आहे, कुठेही अलॉटमेंट मिळवता येईल की. इमॅजिन करा की एक हॉल आहे, ठीक आहे, एक ऑडिटोरियम आहे, एका ऑडिटोरियममध्ये सगळ्या जागा रिकाम्या आहेत. तर तेव्हा त्या जागा मिळवणं सोपं असेल की एकदा सगळ्या जागा भरल्यात आणि आता कोणीतरी उठलं तर दुसरी जागा मिळणार आहे, तेव्हा सोपं असेल. कॅप राऊंड 1च्या वेळेस प्रत्येक जागा रिकामी असते, अख्खा महाराष्ट्राच्या सीट्स रिकाम्या असतात. कॅप राऊंड 1मध्ये त्या भरल्या जातात. कॅप राऊंड 2, 3, 4 म्हणजे काय की जर जागा त्यातलं कोणीतरी सोडली, कॅन्सल झाली, रिकामी झाली, तर बाहेरच्याला त्या ऑडिटोरियममध्ये एंट्री मिळणार आहे. सो पुन्हा सांगतो की कॅप राऊंड 1मध्ये आपल्याला अलॉटमेंट मिळवणं हे खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप 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 गरजेचं आहे. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. आता दादा मला प्रश्न पडलाय, पालकांनाही हा प्रश्न पडला असेल की किती अभ्यास करायचा किंवा किती मार्क्स घ्यायचे. मी पुन्हा सांगतो, मुलांची याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे. लक्षात घ्या, कॉम्पिटिशन इतकं वाढत जात आहे. किती मुलं इंजिनिअरिंगसाठी, आधी 1 लाख मुलं होती, म्हणजे जेव्हा मी काउन्सिलिंग सुरू केली तेव्हा 1 लाख रजिस्ट्रेशन्स होते. त्याच्यानंतर आता 1,20,000वर आलं, 1,30,000वर आलं. आता लास्ट इयर तर 3 लाखापर्यंत रजिस्ट्रेशन झाली आणि यावेळेस 3.5 लाख मुलं इंजिनिअरिंगसाठी इंटरेस्टेड आहेत. मग एवढी मुलं जर कॉम्पिटिशन असेल, एवढं जर कॉम्पिटिशन होत असेल, तर मुलांनी 99% आणले, त्याचा अर्थ काय? लक्षात घ्या, जर तुम्हाला 99% आले त्याचा अर्थ काय की तुम्ही महाराष्ट्रातल्या 1% हुशार मुलांमध्ये आहात. मग आता जरी त्याला COEP मिळत नसेल तर याच्यामध्ये मी म्हणणार नाही की त्या मुलांची चूक आहे किंवा त्याच्यामध्ये काही त्यांचा दोष आहे किंवा त्या मुलांना अभ्यास जमणार नाही आहे. मी जेव्हा म्हणतो की एखाद्या मुलाला 80% आले, याचा अर्थ काय की तो महाराष्ट्रामध्ये टॉप 20% आहे. किती? टॉप 20. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर 100 मुलं असतील तर तो 20व्या नंबरवर रँक करतो. बरोबर आहे. तुम्हाला जर 70% असतील तर याचा अर्थ काय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये 100 मुलांमध्ये टॉप 30 मुलांमध्ये येऊ शकता, 100च्या रेंजमध्ये कम्पेअर केलं तर. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही, मी म्हणणार नाही तुमचं पर्सेंटाईल जे काय असेल, बघा आता 0% पर्सेंटाईल असू शकतं ते 100पर्यंत, बरोबर आहे. मग मला सांगायचं काय की सगळ्यात पहिली गोष्ट, एक तर कट ऑफचा अंदाज हा तुम्ही व्यवस्थित घ्या. जेवढे पर्सेंटाईल आहे त्यापेक्षा थोडंसं कमीची लिस्ट तुम्ही बनवा, व्यवस्थित लिस्ट बनवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांसाठी आणि स्टुडंट्ससाठी मी तुम्हाला सांगतो, आता काय होतं, 92% आहेत, 92% आहेत, पण दादा मला DI पाटील CS मिळत नाही आहे किंवा मला हे मिळत नाही, मला ते मिळत नाही आहे. लक्षात घ्या, याच्यात हा प्रॉब्लेम नाही आहे की तुम्ही म्हणूया हुशार नाही आहे किंवा तुम्ही तेवढे लायबल नाही आहे. नाही बाळांनो, तुम्ही लायबल आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही करू शकता. पण प्रश्न असा आहे की तेवढ्या जागा नाही आहेत आणि हे जे सिस्टीम आहे, इकोसिस्टम जे बनलेलं आहे, हे जे काही सिस्टीम यांनी बनवलेलं आहे, हे तेवढं स्ट्रॉंग नाही आहे. हे तुम्हाला चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहे. जर आपण असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये एक समजा 100 मुलांची मी परीक्षा घेतली आणि तुम्ही टॉप 30%मध्ये येत आहे किंवा तुम्ही त्या परीक्षेमध्ये 30व्या नंबरवर येत आहे, मग तुम्ही खराब आहेत का? मी म्हणतो जरी तुमचं 50% आलं असेल तर मग तुम्ही ढ झालात का? लक्षात घ्या, 100 मुलांची परीक्षा घेतली तर 50 मुलं नापास झाली, 50 मुलं पास झाली, तर 50 मध्ये तुम्ही आहात.
असं तुम्ही विचार केला पाहिजे. मे बी मी म्हणणार नाही आता दादा मग मला कमी पर्सेंटेज आहे, मला कॉलेज मिळत नाही आहे, हे होत नाही आहे, CS मिळत नाही, माझ्या मनासर जे मिळतंय ना ते समजून घ्या की जे आता जे मिळतंय त्याला आपण पर्सेंटेजला काही करू शकत नाही, आपण कॉम्पिटिशनला काही करू शकत नाही, जे आहे ते आहे. पण एक गोष्ट मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या, तुम्ही या स्वतःच्या ह्याच्यातून बाहेर या की मी हुशार नाही आहे. तुम्ही हुशार आहेत. मला अजून सांगा, जर तुम्ही अजून समजा तुम्हाला वाटत नाही का की ज्या मुलांना 50 आले, 60 आले, 70 आले, 80 आले, आपण अजून थोडी मेहनत घेतली असती तर आपल्याला अजून चांगलं पर्सेंटेज आलं असतं. तर हीच मेहनत तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये घ्या. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरमध्ये पूर्णपणे मेहनत घ्या. एकदा तुम्हाला जॉब मिळाली की मागचं कोणीही तुम्हाला विचारणार नाहीये. आणि काय होईल की 98, 97 पर्सेंटाईलची मुलं त्यांच्या आयुष्याची सुरुवात किंवा त्यांच्या करिअरची सुरुवात 50,000च्या सॅलरी करतील किंवा 1,00,000च्या सॅलरी करतील. आणि ही मुलं समजा मी म्हणेन 30,000च्या सॅलरीने कराल. पण ठीक आहे ना, आज 30,000 आहे, उद्या 60,000 होईल, 60,000ची 1,00,000 होईल, 1,00,000ची 1,50,000 होईल. त्याला वेळ लागणार नाहीये. सो या थोडासा टाईम जाऊ द्या. आज जरी कमी पर्सेंटाईल आले असले तर ज्या काही चुका झाल्यात त्या मेन्शन करा, ॲक्सेप्ट करा आणि पुढे जे काही कॉलेज मिळेल, जी काही ब्रँच मिळेल त्याच्यातल्या त्यात बेस्ट घेण्याचा प्रयत्न करा. जे काही बेस्ट मिळवता येईल ते बेस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून तुम्ही बेस्ट करून दाखवा. तुम्ही करू शकता. जरी मला एक गोष्ट सांगा, तुमचं 30 पर्सेंटाईल आले तर याचा अर्थ काय, 100 मुलांमध्ये तुम्ही टॉप 70 मुलांमध्ये 30 मुलं नापास आहेत. याचा नीट विचार करा तुम्ही. जेव्हा 60% येतं याचा अर्थ काय, 100 मुलं आहेत त्यातल्या टॉप 40 मुलांमध्ये किंवा 40 हुशार मुलांमध्ये तुम्ही येत आहे, बाकीचे 60 मुलांना तुमच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत. असा तुम्ही विचार केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की कॉम्पिटिशन तसं बघावी तर खूप कमी आहे, खूप कमी मुलं अभ्यास करतायत. तुम्ही थोडाही अभ्यास केला, थोडीही मेहनत तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाऊन घेतले. 11वी 12वी तर एवढी सिरियस गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे 11वी 12वीचा अभ्यास करावा लागतो. इथून पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यावर कित्येक मुलं ढील देतात, अभ्यास करत नाहीत, काही करत नाहीत. तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जाणार आहे, ज्या ब्रँचमध्ये जाणार आहे, तिथे तुम्ही तुमचा बेस्ट द्या. 100% सांगतो तुम्हाला यश मिळणार आहेच. आय होप हा मला माझी समजून सांगण्याची गोष्ट काय, माझी एवढ्या तळमळीने का सांगतो मी पुन्हा तुम्हाला सांगतो. माझ्याकडे पॅरेंट्स येतात, दादा याला 60% आहेत, दादा याला 80 पर्सेंटाईल आहेत, दादा याला 90 पर्सेंटाईल आहेत, दादा याला 95 पर्सेंटाईल असून सुद्धा CS मिळत नाहीये. मग याचा अर्थ हा नाही की त्याच्यामध्ये चूक आहे, प्रत्येक वेळेस त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे, नाही आहे, असं अजिबात नाही आहे. असंही आहे की ठीक आहे 11वी 12वी एकतर सिलेबस वगैरे अशा तशा डिस्कशन करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये ट्युशन क्लास आले, ॲडव्हर्टायझिंग आली, भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये गोष्टी घेतल्या जातात, त्या आपण सोडून देऊया. पण नीट जर विचार केला तर हे सिस्टममध्ये पण काही गोष्टी आहेत ज्या नीट होत नाही आहेत. सो तुम्ही पुन्हा मी तुम्हाला सांगेन की ठीक आहे, लक्षात घ्या, जे काही तुमचं पर्सेंटेज आलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडेसे खालचे कॉलेजेस टाका. हे नीट गणित समजून घ्या. 99 पर्सेंटाईल आलेत म्हणून मी नुसतं COEP टाकतो मला मिळतं असं होत नाही. जर 99 पर्सेंटाईलच्या मुलाला COEP मिळत नसेल तर तुम्ही विचार करा की जर तुमची 80 आहेत, 70 आहेत, 60 आहे तर तुम्हाला काय मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणती कॉलेजची लिस्ट टाकावी लागणार आहे हे शांतपणे विचार करा. आणि मग मला जरी कमी पर्सेंटाईल असले तरी माझंच काहीतरी चुकलं आहे किंवा मी करूच शकत नाही या ह्याच्यातून बाहेर या. मी 100% लिहून देतो. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये जा, त्या कॉलेजमध्ये तुम्ही टॉपर राहण्याचा प्रयत्न करा, वर्गामध्ये, स्किल्समध्ये, अकॅडमिक्समध्ये. 100% तुम्हाला तुमची जी काही जॉब असेल ती मिळणार आहे. हा एवढं आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, समजा मला लातूरवरून पुण्याला यायचं आहे तर माझ्याकडे 2-3 पर्याय असतात. ठीक आहे, सगळेजण पुण्यालाच येणार आहेत. ही आता जी 3 लाख मुलं रजिस्ट्रेशन केलीत हे सगळे इंजिनियरच बनणार आहेत. फक्त काय की नोकरी मिळवताना काही, जसं आता मला पुण्याला यायचं, माझ्याकडे ऑप्शन काय असतो, मी आता विमानाने येता येत नाही पण एक्झाम्पल विमानाने येऊ शकतो, मी स्लीपरने येऊ शकतो, मी सीटरने येऊ शकतो, मी AC गाडीने येऊ शकतो, विदाऊट AC गाडीने येऊ शकतो. सो जे COEP PICT मध्ये जात आहेत ते विमानानं जाणार आहेत, त्यांना थोडंसं फास्ट जाता येणार आहे. जर तुम्हाला समजा कमी पर्सेंटाईल आहे, थोडंसं 95, 92 आहे तर तुम्ही स्लीपर थोडंसं जाणार आहेत, स्लीपर गाडीने जाणार आहेत. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल आहे तर समजून घ्या की सीटर गाडीने जाणार आहेत. आणि त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल असतील तर तुम्ही थोडक्यात नॉन AC सीटर गाडीने जाणार आहेत. पण जाणार तर तुम्ही सगळेजण पुण्यामध्येच आहेत ना, मग तिथे जाऊन काय मेहनत करताय हे महत्त्वाचं आहे. आता नक्कीच विमानानं गेल्यावर थोडंसं चांगलं असतं, सोपं असतं, पटकन होतं, बरोबर आहे. पण आणि आता नॉन ACमध्ये जाणं थोडंसं स्ट्रगल आहे, पण नक्कीच त्याच्यामधून सुद्धा तुम्ही यश मिळवू शकता, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला सक्सेस मिळू शकतो. सो प्रत्येक ठिकाणी आपलीच चूक आहे, आपलंच काहीतरी चुकलं आहे अशातला भाग नाही आहे. मी पालकांना सांगेन की याच्यातून मुलांना बाहेर काढूया. हीच स्टेज आहे जिथे आपण सपोर्ट केला पाहिजे. आपणच म्हणायचं की हां ठीक आहे, जे झालं ते झालं, याच्यातून पुढे तुम्ही जे काही करून दाखवताय. आणि मी कित्येक उदाहरण देतो की असे कित्येक मुलं माझ्याकडे आहेत की ज्यांना 30, 40, 50, 60 वेगवेगळे खूप कमी पर्सेंटाईल होते, पण आज ते त्यांच्या कॉलेजमध्ये फर्स्ट येत आहेत, सेकंड येत आहेत, थर्ड येत आहेत किंवा त्यांना खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी जॉब्स लागलेले आहेत.
त्याच्यामुळे असा या डिलेमामधून बाहेर या, तिथं पुढे जाऊन तुम्ही काय करणार आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असणार आहे. इथून पुढे कॉलेज लिस्ट बनवण्याकडे तुमचा फोकस असला पाहिजे. जास्तीत जास्त हे जे पॉईंट्स असतात हे जास्त महत्त्वाचे असतात की 92 आहे म्हणून लगेच 92चं टाकायचं नाही, त्याच्या खालचे पण तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. अजून अशा कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.